गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी चिंतित आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो। हे 4 महिने शेतकरी कष्ट केल्यानंतर हातात आलेले पीक आहे। हे बघा, हे जाड भात आहे, जाड धान आहे आणि 4 महिने मेहनत केल्यानंतर शेतकरी उत्पादन घेत असतो। परंतु आदिवासी विकास महामंडळाचे जे भ्रष्टाचार आहेत, अनेक भ्रष्टाचार समोर आल्यामुळे या भ्रष्टाचारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक आदिवासी विकास महामंडळाचे जे सोसायटी आहे, धान खरेदी केंद्र यावर कारवाई केली होती आणि त्यात बारदानची अफरातफर किंवा खरेदीत घोटाळे झाले होते। यानंतर हे घोटाळे समोर आल्यानंतर शिरपूर जे धान खरेदी केंद्र आहे तेथील 17 संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यातून काही लोकांना अटक करण्यात आली आणि असे एक 2-3 प्रकरण समोर आल्यानंतर यावर मोठी कारवाई करण्यात आली आणि राज्य सरकारने हा मुद्दा उचलला आणि अधिवेशनात हा मुद्दा उचलल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली होती। नंतर या वर्षी जे आहे ते उन्हाळी जवळपास जानेवारीपासून एप्रिलपर्यंत शेतकरी कष्ट करून धान उत्पादन केलेले आहे। परंतु गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्र जे आहेत ते बंद पडलेले आहे आणि धान खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी अशा शेतात धान साठवण करून ठेवत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, हे धानावर टाकलेले जे कवर आहे ते पाण्याच्या रक्षणासाठी टाकलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तेवढे पुरेसे कवर या शेतकऱ्यांकडे नाही आणि 2 दिवसा अगोदर पाऊस आला होता। पावसाचा फटका या धानाला बसला। खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठी अडचण इथे निर्माण होत आहे की धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार आणि धान आम्ही केव्हा खरेदी केंद्राला विकणार। आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करतो, त्यानंतर 4 महिन्यानंतर राज्य सरकार त्यांच्याकडून विकत घेते। या 4 महिन्यात धान साठा नष्ट होतो आणि नष्ट झालेल्या धान खात्याची भरपाई जी आहे ते खरेदी केंद्राकडून करण्यात येत आहे। तर हा मुद्दा घेऊन धान खरेदी केंद्राचे संचालक मंडळ यावेळी धान खरेदी करणार नाही अशी भूमिकेवर आहेत आणि धान खरेदी केंद्र गडचिरोली जिल्ह्यात केव्हा सुरू होणार, केव्हा धान विकू, एक गंभीर विषय आहे। यावर राज्य सरकार लक्ष देणार का, असा एक शेतकऱ्यांचा सवाल। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।